आज आपण रव्याचे मस्त कुरकुरीत मेंदूवडे बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। त्यासाठी आपण कढईमध्ये 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे। आता आपण त्याला छान गरम करून घेऊया। आपलं पाणी या ठिकाणी छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। थोडीशी लसणाची पेस्ट टाकूया आणि यामध्ये थोडेसे आपण कढीपत्त्याचे 4-5 पानं चांगले बारीक चिरून घेतलेले आहेत ते टाकतोय। 1 चमचाभर आपल्याला यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचा आहे। आता आपण यामध्ये खोबऱ्याचं कीस टाकतोय। साधारण 2 चमचे हे खोबऱ्याचं कीस आहे आणि यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकतोय। हे छान मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये ज्या वाटीने पाणी मोजलेलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी रवा टाकतोय। याला छान असं एकजीव करून घेऊया। हे जास्त पटकन गोळा होतं त्यासाठी आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे। हे लवकर गोळा व्हायला नको। याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे छान दाटसर शिजून झालेलं आहे। आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण याला छान प्लेटमध्ये पसरून घेऊया। थंड करून घेऊया थोडंसं। हे छान असं थंड झालेलं आहे। आता आपण यावर 1 चमचाभर तेल टाकून याचा छान असा गोळा तयार करून घेऊया। आपण कणकेचा जसा गोळा तयार करतो तसा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता आपण याचा एक गोळा घेऊन त्याला छान असं वड्याच्या आकाराचं बनवून घ्यायचं आहे। जसं आपण वडे करतो तसं आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे। असेच आपण सर्व याचे बनवून घेणार आहोत। तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले छान असे वड्याचे आकार करून झालेले आहेत। आता आपण यांना छान तेलामध्ये तळून घेऊया। आपलं तेल या ठिकाणी छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये छान वडे सोडूया आणि त्यांना छान तळून घेऊया। आपल्याला यांना छान लालसर रंग येईपर्यंत तळायचा आहे। फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपले वडे छान लालसर तळून झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया। फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आपला छान असा रवा वडा झालेला आहे। मस्त फुगलेला सुद्धा आहे आणि छान असा क्रिस्पी सुद्धा झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा क्रिस्पी झालेला आहे। तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा। सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी श्रुतीज किचनला सबस्क्राइब करा। तोपर्यंत एन्जॉय करा।